बोत्सवाना येथून 9 नवीन पाहुणे कुनूत दाखल झालेत। आकडा 48 वर पोहोचलाय। ऐकायला खूप छान वाटतंय ना, पण कधी विचार केलात का की हे पाहुणे 7 समुद्रा पार वरून फक्त फोटो काढण्यासाठी आलेत की खरंच जगण्यासाठी? नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो हेडलाईन मध्ये खूप चमकतोय, पण त्यामागचं सत्य मात्र अंधारात आहे। विषय आहे कुनूमध्ये आलेले नवीन चिते आणि आपल्या मातीतल्या वाघांची होत असलेली दैनंदिन अवस्था। ज्या कुनूमध्ये आपण ढोल ताशाच्या गजरात त्या चित्यांचं स्वागत करतोय, त्याच ठिकाणी आतापर्यंत 10 चित्यांचा मृत्यू झाला। कुणी संसर्गामुळे गेलं तर कुणी तिथल्या वातावरणाची झूज देताना। आपण त्यांना वाऱ्यावर सोडलेत का? आणलं, सोडलं आणि फोटो काढले, आमचं काम झालं अशी काहीची सरकारची भूमिका वाटतंय का? ते तिथल्या वातावरणाशी जुळून घेतील की मरतील याचं सोयीसूतक कोणालाच उरलेलं नाही। आता वळूया दुसऱ्या बाजूला, जी अतिशय भयावह आहे। 2025 हे वर्ष आपल्या वाघांसाठी काळं वर्ष ठरलंय। 52 वर्षाच्या इतिहासात कधीही एवढे वाघ एका वर्षात दगावले नव्हते। मध्य प्रदेशमध्ये 55 वाघ दगावले, महाराष्ट्रात 41 वाघांचा मृत्यू। विचार करा, जर आपण आपल्याच मातीतल्या वाघांना रेल्वे अपघात, विजेचे धक्के आणि शिकारीपासून वाचवू शकत नसेल, तर बाहेरून पाहुणे आणून आपण नेमकं काय साध्य करतोय? विकासाच्या नावाखाली आपण जंगलातून रस्ते आणि रेल्वे नेल्या, त्यांचं घर हिरावून घेतलं। आज वाघ आणि चिते हे केवळ पर्यटनाचे आणि फोटो काढण्याचे साधन उरलेत का? जर जंगलच उरले नाही तर हे चिते तरी कुठे राहतील? आपण फक्त संख्या मोजण्यात व्यस्त आहोत, पण हे प्राणी मरताना दिसताय, सुखाने जगताना नाही। माझा सवाल फक्त एकच आहे, नवीन पाहुण्याचं स्वागत नक्कीच करा, पण आपल्या मातीतल्या राजाला, आपल्या वाघाला वाऱ्यावर सोडू नका। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दिखावा नको, तर ठोस कृती हवी आहे। बाहेरून प्राणी आणून त्यांचे जीव धोक्यात टाकण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यांना वाचवणं जास्त महत्त्वाचं नाही का? तुम्हाला काय वाटतं? हा फक्त इव्हेंट मॅनेजमेंटचाच भाग आहे की खरंच वन्यजीव प्रेम? कमेंटमध्ये नक्की सांगा। पाहत रहा मराठी पॉडकास्ट। धन्यवाद।